भाजप आमदार बबनराव लोणीकर यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे। सरकार विरोधात लिहिणाऱ्या तरुणांवरती लोणीकर यांनी भाषणातनं आगपाखड केली। जालना जिल्ह्यातील परतूर इथे सोलर योजनेच्या शुभारंभ प्रसंगी केलेल्या भाषणात बबनराव लोणीकर यांनी टीका केली। दरम्यान बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्याचा सर्व स्तरातनं निषेध व्यक्त केला जातोय। 5-6 काटे 10 काटे असतात, त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं। नरेंद्र मोदीजींनी 6,000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले। तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले। तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातला बूट चप्पल आमच्यामुळे आहे, तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळे आहे। अरे आमचंच घेतो ना, आमच्याच सगळ्यावर करतो, आम्हालाच बोलतो। आणि हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान असल्याची टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केली आहे। नशीब ते आता एवढंच सांगायचे बाकी आहेत महाराष्ट्रातल्या जनतेला, या महाराष्ट्राचा जन्मसुद्धा नरेंद्र मोदीमुळेच झाला। महाराष्ट्राला मुंबई नरेंद्र मोदीमुळेच मिळाली। 11 कोटी लोकांचा जन्म मराठी हा मोदीमुळेच झाला। एकंदरीतच लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा सुद्धा हा अपमान आहे। 26 आमच्या माय भगिनींचं कुंकू पुसलं अतिरेक्यांनी, ते सुद्धा मोदीमुळेच पुसलं। हे सुद्धा जर सांगितलं असतं तर त्या सत्याला खरोखर एक किनार मिळाली असती की हे सत्य बोलत आहे। आणि यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। एक्सपोस्टवरती त्यांनी म्हटलंय, बबनराव हे वागणं बरं नाही, तुमचा आत्मसन्मान खुशाल गहाण ठेवा। जनतेचा आत्मसन्मान मात्र शाबूत आहे, जनता कष्टाने कमवून खाते, तुम्ही भ्रष्टाचार करून खाता। सत्ताधाऱ्यांना कुर्निसात करताना खुशमस्करे नेत्यांची संख्या वाढत चालली आहे। पाठीचा कणा हरवलेले लोणीकरांसारखे कळपाने सापडतील,